सो मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे कन्याकुमारीचं. आणि आता आपण इथलचे जे लोकल स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. इकडे आपली रूम आहे आणि हाच नगर सोलचा रस्ता आहे. सो आता आपण इथे समोरच एक उजव्या दिशेला एक मंदिर आहे छोटंसं, आपण ते मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर कुठे आहे नेमकं. इथेच मंदिर आहे उजव्या दिशेला. इथे समोर चर्च आहे मित्रांनो, इकडचा फेमस असा. आपण तिथे पण जाणार आहोत. आणि याच्या समोरच हे मंदिर आहे, याचं नाव आहे श्री भूगनाथेश्वर मंदिर. सो आपण या मंदिरात जाऊया आता आणि बघूया, सगळं मंदिर एक्सप्लोअर करूया. नंदी महाराज आहेत मित्रांनो. इथे नंदी महाराजाचं दर्शन करूया आपण. महादेवाचं मंदिर आहे. गाणं इथे एक देवीची मूर्ती आहे, त्याच्यासोबत इथे एक गणपतीची मूर्ती आहे. गणपती बाप्पाच्या पाय पडून घेऊ आपण. प्रदक्षिणा मारायला जाऊ आता. खूपच छान मंदिर आहे मित्रांनो, इतकी सुंदर अशी पिंड आहे. इथे पण गणपती बाप्पा आहेत. खूप लेडीज बसलेले आहेत, खूप लेडीज आहेत तिथे. इथे नवग्रह दिसत आहेत मित्रांनो. हे नवग्रहाचं मंदिर आहे छोटंसं असं. आता पुढे जाऊया. हे कालभैरवाचं मंदिर आहे. जवळून दाखवतो.
मित्रांनो आपलं मंदिर पाहून झालेलं आहे. आता आपण मंदिराच्या बाहेर जातोय. छान मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जर आलात तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जेव्हा येता तुम्ही रोडपासून त्याच्याच उजव्या दिशेला हे मंदिर आहे. छोटंसं पण खूप असं सुंदर असं छान असं मंदिर आहे. सो आता आपण बाहेर आलोय. बाहेर थोडे फोटोज वगैरे काढू. इथे गाई वगैरे आहेत आणि तुम्हाला जर चारा वगैरे त्यांना द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. सो आता आपण थोडे फोटोज काढू आणि मग नेक्स्ट आपलं जे डेस्टिनेशन आहे ते की ते चर्च आहे, तिथे चर्चमध्ये जाणार आहोत आपण. सो मित्रांनो हे जे मंदिर आहे आपलं पाहून झालेलं आहे आणि आता समोरच इथे ही जे तुम्हाला एंट्रन्स दिसते त्याच्यामधून गेल्यानंतर चर्च लागतो इथला फेमस असा. तो चर्च आपल्याला पाहायचा. या एंट्रन्समधून आतमध्ये गेल्यानंतर चर्च लागतो. तो चर्च आपल्याला पाहायचा आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत आता. अशी काही एंट्रन्स आहे मित्रांनो आणि आम्ही चालतच जातोय कारण की सर्व गोष्टी या जवळ आहेत. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.